माझी मराठीची रचना तू दलितच राहावे मी सादर करतो आहे. चलूया तू दलितच राहावे. हे मित्रा तू दलितच राहावे. हे मित्रा तू दलितच राहावे. तुझ्या दलितत्व मानसिकतेतून आंबेडकरांची वैचारिक क्रांती असो वा बुद्धाचा ज्ञानप्राप्ती संघर्ष आणि धम्मजागृतीचा सार हा तुझ्या बुद्धी आकलनाचा विषय होणे संभव नाही. सावित्री ज्योतिबा फुले ह्यांचा शिक्षण चेतना मार्ग असो वा छत्रपती शाहू महाराजांचे मागासवर्गीय आरक्षण संकल्पना आता चुकीची वाटू लागली आहे. कारण त्या महामानवांच्या समाज वैचारिक क्रांतीचे मूल्यमापन करणारे असे महान वीर भविष्यात जन्माला येतील. कदाचित ही वैचारिक कल्पना त्या मानवांनी केलेली नसावी. पुणेरी जातीय पेशवाई तोंडाला गाडगे पाठीला झाडू. शोषिता किती सुंदर दिसायचा नाही का रे मित्रा. शोषिता किती सुंदर दिसायचा नाही का रे मित्रा. आता पुनश्च आधीचे दिवस लादण्याच्या कवायती सुरू आहेत. आणि आम्ही विद्वान दलितवाद, आंबेडकरवाद, बुद्धवाद, मार्क्सवाद, गांधीवाद, समाजवाद, कट्टर हिंदुत्ववाद, अजून कोणकोणते वाद, ह्या वाद वितंडवादातच मशगूल झालेले आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 केलेल्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाला बराचसा कालावधी लोटलेला आहे. अजून आम्ही महावीर दलित राहण्याचाच गौरव मानतो. मग शोषकांचा अत्याचार बलात्कार लादलेली मानसिक गुलामगिरी हिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण सदर मानसिक दास्यत्व आम्ही स्वीकार केलेले आहे. आम्हाला स्वाभिमान नको आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. समता म्हणजे मनमानी नव्हे. आमच्या बंधू-भगिनी संविधानाने दिलेली समता स्वातंत्र्य इत्यादी मूलभूत मानवी अधिकाराचे पूर्णतः दुरुपयोग करीत आहेत. वितंडवादात मशगूल आहेत. आणि आमचे काही महामानव राजकीय सामाजिक सांस्कृतिक सत्तिक या अल्पशा फायदा घेण्यासाठी शिक्षकांचे दास बनत आहेत. शिक्षकांच्या बेडची दासी बनत आहेत. आमच्या ह्या चूक योजनेचा फायदा आमचा विरोधी शिक्षक घेत असल्या शिक्षकाच्या कुशील बुद्धीची तारीफ ही करायलाच
तारीफ ही जर करायलाच हवी. आणि आपल्या ह्या विद्वानांची काय आणि कशी तारीफ करावी, काय आणि कशी तारीफ करावी, आता तूच सांगावे मित्रा. आता तूच आम्हाला सांगावे मित्रा. तू दलितच राहावे, तू दलितच राहावे, तू दलितच राहावे. नमोदाय देवी.